नमस्कार. या शतकामध्ये किंवा गेल्या 5 शतकामध्ये जी प्रचंड मोठी महामारी पसरली, त्या कोरोना महामारीचं सेंटर चीन होतं. अत्यंत विदारक परिस्थितीतनं जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये चीन सफर करत होता आणि त्याचं पण चीनमधलं सेंटर तो वुहान. कोरोनाची 2 नंबरची राजधानी भारत बनला. ज्यावेळेस वुहान शहरामध्ये, म्हणजे मुंबईपेक्षा मोठ्या वुहान शहरामध्ये 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या वुहान शहरामध्ये 1000 कोरोनाबाधित पेशंट होते. तिथून तुम्ही ज्यावेळी साताऱ्यात आला त्यावेळी साताऱ्यामध्ये एकही कोरोना बाधित नव्हता. आणि नंतरच्या काळामध्ये असं झालं की कोरोना बाधितांची संख्या साताऱ्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये 30 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यामध्ये 50,000 कोरोना बाधित झाले होते. तुम्ही तिथं काय परिस्थितीमध्ये अडकला होता, तिकडून भारतात आल्यानंतर कसं सिक्युअर वाटलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आज त्यांच्याशी बोलतोयचं कारण त्या परत एकदा खरं सांगायचं तर ह्याचं टायटल द्यायला पाहिजे, लेक चालली सासरला. साताऱ्याची लेक आता परत सासरला निघाली आहे. तिथली परिस्थिती वुहानमधली ज्यावेळेस तुम्ही पूर्ण अडकला होता. वुहानमध्ये जेव्हा सुरुवात झाली होती, डिसेंबरच्या आसपास सुरुवात झाली, आणि त्यावेळेला आम्हाला असं म्हणजे जेवढं न्यूजवरती येत होतं की नवीन व्हायरस आहे, पण तो प्राण्यांमधनं माणसांमध्ये जातोय आणि अजून काही इन्फेक्शन होत नाही, आणि त्यांना निमोनिया टाईपचा आजार होतो, एवढीच फक्त माहिती होती. त्याच्यानंतर 15-20 दिवस गेले आणि अजून माहिती मिळायला लागली की माणसांमध्ये पण त्याचं इन्फेक्शन व्हायला लागलं आहे, नवीन काहीतरी व्हायरस आहे. एका दिवसात 500-500, 1000 लोकांना तिकडे इन्फेक्शन व्हायला लागले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवाले तिकडे आले. त्यांनी मग गाईडलाईन्स दिले ना, मास्क वापरा, हात धुवा, दुसरं काही करू नाही शकत कारण तो फ्लू टाईपचा आजार आहे. म्हणून आम्ही निघत होतो की ठीक आहे, आपल्यापासून लांब आहे, 5-10 हजार लोक इन्फेक्टेड आहेत ना, इंडियन मेंटॅलिटी की करोडोंचा देश आहे, 10,000 लोक इन्फेक्टेड झालं तर काय होतं. आणि आता आम्ही तिकडचं चायनीज न्यू इयर सेलिब्रेट करायला सुरुवात करणार. उद्या सुट्टी सुरू होणार आणि आज आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती मेसेज आला की जिथून असतं तिथून तुम्ही घरी पोहोचा, 10 नंतर वुहान लॉकडाऊनमध्ये जाणार. नशिबाने आम्ही दोघं घरी होतो, त्यामुळे आम्हाला वाटलं ठीक आहे, लॉकडाऊन म्हणजे असं काय असणार आहे. नंतर जेव्हा कळलं की लॉकडाऊन तिकडचं काय असतं की तुमची सोसायटी शट होते, प्रत्येक सोसायटीच्या बाहेर पोलीसवाले उभे असतात, सगळेजण PPE किट घालून फिरतात, नर्सेस आहेत ज्यांनी सोसायटीमध्ये सगळ्यांचं टेम्परेचर चेक करायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला तुमची पूर्ण माहिती द्यायची, तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत, प्राणी आहेत की नाही हे पण विचारायला तिकडे पोलीस घरी आले आमच्या. आणि हे जानेवारीमध्ये सांगतात, जानेवारी 1st ऑफ जानेवारी नाही, मिड ऑफ जान, ओके, एक 22-23 जानेवारीच्या आसपास. सो 22 जानेवारीपासून तिकडे फुल लॉकडाऊनमध्ये मोडमध्ये गेलो आम्ही आमची इन्फॉर्मेशन दिली की आमचं टेम्परेचर किती आहे, आम्हाला काही अंडरलाईन डिसीज आहेत की नाही, घरामध्ये कोणी कुत्रं मांजर असं काही आहे की नाही, कारण त्यावेळेला त्यांना हे पण माहीत नव्हतं. त्यांना एवढंच फक्त माहित होतं की हा प्राण्यांना पण आजार होऊ शकतो. म्हणजे आता खरं सांगायचं तर 11 महिन्याचा काळ ओलांडून गेलेला आहे. भारतामधल्या प्रत्येक माणसाला लॉकडाऊन या शब्दाचा पण कंटाळा आला. पण ज्यावेळेस लॉकडाऊन म्हटल्यानंतर, वुहानमधलं लॉकडाऊन ऐकल्यानंतर एक व्यक्ती नाही, एक जिल्हा नाही, एक राज्य नाही, तर देशच्या देश भयकंपित उठत होते. तो लॉकडाऊन होता त्यावेळेचा. 22 जानेवारीचा लॉकडाऊन म्हणजे एकेका देशाला हडकंप उठायचा, असा तो लॉकडाऊन होता. ऍक्च्युअली तिथं परिस्थिती काय होती, म्हणजे खरंच घरं बंद केलेली असायची आणि काय असायची, सायरनचे आवाज, सगळ्यांची घरं नव्हती बंद केली, पण जसे आपल्याकडे पण हट्टी लोक असतात जे सरकारचं नाही ऐकत काही झालं तर, तसे तिथे पण काही हट्टी लोक आहेत ज्यांना कोरोना झाला होता आणि ते गजबजलेल्या एरियामध्ये राहत होते, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं नव्हतं, त्यांना चेकअप करून घ्यायचं नव्हतं. मग अशा लोकांना त्यांना त्यांच्याच घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आलं, पण त्यांना बाहेर यायची बंदी होती. सो त्यांनी घर वगैरे सील केलं होतं बऱ्याच ठिकाणी, कारण की त्यांना त्या 2 माणसांच्या कम्फर्टपेक्षा त्या बिल्डिंगमधल्या 200-300 लोकांचं हेल्थ जास्त महत्त्वाचं होतं. पण त्या लोकांना त्या नर्सेस किंवा पोलीसवाले हे सगळं घरी पोचवायचे. सो त्यांच्याकडे ॲप होतं, जसं आपल्याकडे आता आरोग्य सेतू ॲप आहे, तसं त्यांनी ॲप लगेच तयार केलं 15 दिवसांच्या आत. आणि त्या ॲपवरती मग तुम्ही तुमच्या सोसायटीतला एक त्यांनी मेंबर ठेवला होता जो चेअरमन टाईपचा असेल, त्याच्याकडे तुम्ही सगळ्या तुमच्या रिक्वेस्ट पाठवायच्या. मग ते पोलिसांकडे सगळे रिक्वेस्ट पाठवतात की आम्हाला आमच्या सोसायटीच्या लोकांना, या बिल्डिंगच्या लोकांना हे हवं, या फ्लॅटच्या लोकांना हे हवं, आणि मग ते सामान जसं मिळेल तसं अवेलेबल असेल तर तुम्हाला पोहोचवलं जाईल. काय वर्स्ट कंडिशन काय होती त्यावेळेला? तुम्हाला हात करून खाणं पण अवघड होतं, पाणी पण मिळत नव्हतं. कारण आम्ही तिकडचं नसल्यामुळे आम्ही
बाहेरून पाणी मागवायचो, तिकडे आपल्यासारखं इझी ड्रिंकिंग वॉटर नाही. आणि खाण्यापिण्याच्या पद्धती आपल्या खूप वेगळ्या आहेत. चायनीज लोकांना ऑफकोर्स भाज्या वेगळ्या, त्यांचं मटण, अंडी, भात, तांदूळ सगळंच वेगळं होतं. आणि आम्हाला ॲक्च्युली एवढा वेळ नाही मिळाला की असं नव्हतं की ओळखीचा आहे किराणा मालवाला, त्याला फोन करून सांगितलं 2 तासामध्ये 5 किलो तांदूळ दे किंवा पीठ दे, तर काहीच अवेलेबल नव्हतं. सो आठवड्यातनं एकदाच एका फ्लॅटला व्हेजिटेबल्स मिळायच्या, आठवड्यातनं एकदाच मीठ मिळायचं. कारण की बाहेरून जे माल येत होता गृहांमध्ये तो पण कमी केला झाला होता. आणि सगळ्यांना देण्यासाठी गव्हर्नमेंटने मग पॅकेज असे केले होते की भाज्यांचं पॅकेज, त्याच्यामध्ये काय तरी कोबी मिळेल, लेट्यूस मिळेल, एक कांदा, एक बटाटा, थोडंसं आलू, थोडंसं लसूण. आता हे भारतीय लोकांना कसं होणार? हे आपल्या एका दिवसाची भाजी झाली. पण तिकडे तसं नाही, तिकडे ते मटणाबरोबर भाजी करत असल्यामुळे त्यांना हे 4-5 दिवस पुरत होते, पण आपल्याला नाही पुरत. मग घरामध्ये नशिबाने माझ्या डाळ होती, 2-3 किलो निवडून नेली होती. मग ते रेशनिंग सुरू केलं आम्ही, डाळ भात थोडीशी, मग चटण्या होत्या, त्याला चटणी भात, मग बटर चटणी, असं जे काय असेल ते घरामधलं वापरायला सुरुवात केली. ब्रेड मिळत नव्हता, अंडी मिळत नव्हती, दूध मिळत नव्हतं, तूप बटर तर काही प्रश्नच नाही. स्टार्टिंगमध्ये काही वाटलं नाही, पण जसं मी एकटे तिकडे राहायला लागले. हा नाही, तो एक ट्विस्ट होता ना या सगळ्या कहाणीमधला ट्विस्ट होता की 2 बच्ची बिछड़ गए, एक पुरणचा आणि भरताचा एकत्र घरट त्या ओव्हानमध्ये बांधलं होतं. की बिछडण्याचा ट्विस्ट कसा झाला होता? म्हणजे मिस्टर तिकडे गेले, तुम्ही इकडं नाही आला, ती काय झालं होतं? सो जेव्हा स्टार्टिंगमध्ये ह्याची तीव्रता कळायला लागली गव्हर्नमेंटला, त्याला गव्हर्नमेंटने आपल्या 2 इव्हॅक्युएशन प्लॅन केले होते. पण त्याच्यामध्ये ऑफकोर्स जे स्टुडंट्स राहतात तिकडे हजारोच्या संख्येने स्टुडंट्स आहेत, भारतीय वुहानमध्ये शिकतात. सो ऑफकोर्स त्यांना प्रायोरिटी मिळाली आणि आम्हाला सांगितलं होतं की पुढच्या वेळेला तुम्हाला घेऊन जाऊ 3ऱ्या फ्लाईटमध्ये. सो मी आणि 100-150 लोक होतो, फार तर जास्त लोक नव्हती. त्यामुळे आम्ही ठीक आहे पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा होईल. आणि आम्ही घरात होतो, आमच्या थोडंफार सामान होतं, त्यामुळे एवढं प्रेशर होतं आमच्यावरती जेवढं त्या स्टुडंट्सवरती होतं. पण त्या स्टुडंट्सना काहीच मिळत नव्हतं, त्यांना युनिव्हर्सिटीच्या बाहेर जायला आलं नव्हतं, त्यांना गव्हर्नमेंट जे देईल तेच. आणि मग ते जे प्रीपेड फूड मिळायचं ते काही लोकांना सहन होत नव्हतं, कारण ते काही ते चायनीज टाईपचं पद्धतीचं जेवण. सो त्यांना पण माहीत नव्हतं की ते काय खातात. त्यांनी खूप हालाकी दिवस काढले तिकडच्या स्टुडंट्सनी. ओके, म्हणजे तिकडून स्टुडंट्स भारतामध्ये येऊ शकत होते? नाही, त्यांनी त्यांच्यासाठीच इव्हॅक्युएशन प्लॅन केले, कारण 1000 फॅमिलीज म्हणजे पहिल्या भारताच्या इव्हॅक्युएशन प्लॅन मध्ये फॅमिलीज नव्हत्याच. नाही, फॅमिलीज पण होत्या, पण स्टुडंट्सना प्रायोरिटी होती आणि मग फॅमिलीजना स्वतःचं घर होतं, कम्फर्ट होतं. त्यामुळे ऑफकोर्स आम्ही एवढे हे नव्हतो, डेस्परेट नव्हतो जेवढे स्टुडंट्स होते, कारण त्यांचं वय लहान, स्वतः काय बनवता येत नाही, आई वडिलांपासून दूर, आणि हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये खोलीमध्ये कोंडून राहायचं 2-3 जण. सो ते जास्त स्ट्रेसफुल असतं. आणि मग त्यांना 700 लोकांना आधी आणलं, त्याच्यामध्ये 2-3 फॅमिलीज पण होत्या, पण मोस्टली स्टुडंट्स होते. आणि त्याच्यानंतर मग आय डोंट नो कशामध्ये आलं. जसं इंडियन गव्हर्नमेंटचा अप्रोच तिकडे असा होता, पोलिश गव्हर्नमेंटचा तिकडे अप्रोच कसा होता? पोलंड राज्याचा, पोलंडमधले फक्त 10 ते 12 लोक होते वुहानमध्ये, पोलंड राष्ट्राचे. मग त्यांनी ते काय करत होते, जसं त्यांना रिक्वायरमेंट होती तसं ते बाकीच्या कंट्रीज बरोबर युरोपियन कंट्रीजनी एकत्र कोलॅबरेट करून त्यांचे लोक आणायचा विचार केला. कारण तिथं फ्रेंच लोक खूप आहेत वुहानमध्ये, इटालियन लोक खूप आहेत, जर्मन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत. पण पोलंड हा छोटी कंट्री आहे, तिकडचे लोक जास्त बाहेर जॉब करायला जातात, त्यामुळे 10-15 लोक होती फार. सो मग अश्विनीकडे तो ऑप्शन होता का की एकतर चीनमध्ये राहायचं, भारतामध्ये जायचं की पोलंडला जायचं? पोलंडला तुम्ही का नाही गेला मिस्टर बरोबर? ऍक्च्युली आमचा प्लॅनिंग तोच होतं की ठीक आहे, भारताचे जर फ्लाईट्स गेले तर आपण पोलंड बरोबर जाऊ. पण आम्ही पण त्याच्या आधी, लॉकडाऊनच्या आधी मी माझा पासपोर्ट दिला होता UKच्या व्हिसा सेंटरमध्ये, कारण आम्ही घरी जाणार होतो उन्हाळ्यामध्ये पोलंडला. आणि तिथून माझी मैत्रीण UK मध्ये राहत होती, तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं की UK घेऊन जा, एक आठवडाभर येते असतं. आणि पोलंड पासून UK 2 तासाचं अंतर आहे फक्त फ्लाईट. मग आम्ही विचारलं ठीक आहे, पण मला विजा लागणार होता, माझ्या मिस्टरांना नव्हता लागणार. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण घेऊ विजा आणि मग जाऊ. पण ते लॉकडाऊनमध्ये माझा पासपोर्ट अडकला. आपल्या इंडियन एम्बसीने खूप प्रयत्न केला माझा पासपोर्ट रिट्रीव्ह करायचा, पण त्यांना शक्य नाही झालं, कारण ते BFS वाल्यांची पर्सनल जी पॉलिसी होती की त्यांनी अजिबातच त्यांचं ऑफिस नव्हतं कशाहीसाठी. मग त्यावेळेला मग माझ्याकडे इंडियन एम्बसीने पोल्युशन
एम्बसीने सगळ्यांनी खूप प्रयत्न केला मला पोलंडला ह्यांच्याबरोबर पाठवायचा. पण चायनीज गव्हर्नमेंटने डायरेक्ट सांगितलं की जर तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे नाही आहे तर ॲज पर इंटरनॅशनल लॉ तुम्ही फक्त तुमच्या मायदेशी बदलू शकता इमर्जन्सी सर्टिफिकेट. ओके, म्हणजे खरं तर पोलंड, इंग्लंड असे ऑप्शन असताना सुद्धा फक्त भारतातच परतायचं. मग भारतात परतण्यासाठी तुम्हाला पहिल्या 2 प्लेसमध्ये तर जागा मिळाली नव्हती. नमस्कार, मी अश्विनी अविनाश पाटील. मी भारताची रहिवासी असून सध्या कोरोनाग्रस्त वुहान, चायनामध्ये अडकलेली आहे. मागच्या आठवड्यात आपल्या भारतीय सरकारने इकडच्या 700 नागरिकांसाठी विमानं पाठवून त्यांना मायदेशी परत घेऊन गेले होते. पण मी आणि माझ्यासारखे अजून 70 ते 80 भारतीय अजूनही वुहानमध्ये अडकलेलो आहोत. आणि आमची भारतीय सरकारला नम्र विनंती आहे की आमच्यासाठी सुद्धा एक विमान पाठवून आम्हाला मायदेशी परत घेऊन जा. धन्यवाद. मग खरंच तुम्ही मला सांगा की साताऱ्यातल्या माणसांनी, मराठी माणसांनी किंवा भारतीय एम्बसीमधल्या सगळ्यांनी मिळून कसे प्रयत्न केले, तुम्हाला काय मदत केली ऍक्च्युली त्यावेळेला? त्यांनी आणि कुणी मदत केली ती मला खरी? ऑनेस्ट सांगू का, मला असं आपण बघतो की पॉलिटिक्समध्ये की सगळे लोक एकमेकांच्या नरडीचं ऑलमोस्ट वोट घेत असतात. तसं ओरिजिनल लाईफमध्ये नाही होत. ज्यावेळेला आपले सिटिझन्स बाहेर अडकलेले असतात त्यावेळेला विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष सगळे सगळे एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये ते मार्ग काढायचा प्रयत्न करतात. सो जरी मला इकडे नव्हतं येत आहे, म्हणजे भारतातली राजकारणी माणसं स्वतःचं मानधन वाढवणं आणि परदेशातल्या माणसांना घरी आणणं या 2 कारणासाठी तरी एकत्र येतात. हे दुसरं कारण मला पहिल्यांदा कळलं. साताऱ्यात खरं कुणी मदत केली? साताऱ्यात मला सगळ्यात जास्त मदत केली पृथ्वीराज बाबांनी. आम्हाला स्वतःहून कॉल केला त्यांनी. आपल्या उदयनराजांनी पण मदत केली मला. श्रीनिवास पाटील आणि त्यांनी तर पूर्ण त्यांचं जेवढं पण आमदार खासदारांचं जेवढं पण बळ आहे, सारंग पाटील पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये होते माझ्या. दर दुसऱ्या दिवशी मला पृथ्वीराज बाबा, सारंग पाटील यांचे पर्सनल कॉल मेसेजेस येत होते. आणि उदयनराजांनी त्यांचे ते मित्र आहेत चंद्रकांत पाटील म्हणून, आय थिंक त्यांनी ते काम सोपवलं होतं किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवा. आणि प्लस रोहित पवारांचे ट्विट्स मेसेजेसवरती येत होते. शरद पवारांनी पण त्यांनी तिकडे मला शरद पवार साहेबांनी IAS ऑफिसर जे तिकडे पोस्टेड होते US आपल्या इंडियन एम्बसीमध्ये चायनाला, त्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट दिला माझा की ही आमच्याकडची मुलगी आहे आणि एकटी आहे ती, तर काही जरी झालं तर हिला काही ऍटलिस्ट कमी नका पडून देऊ ना. कारण माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की जर मला हेल्थ इश्यूज काही झाले तर मला इमर्जन्सी मदत मिळाली पाहिजे. त्यावेळेला मी ट्रान्सलेटर घेऊन नाही सांगू शकत शेजारच्या नर्सला की मला काय त्रास होतो. समजा ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोना इन्फेक्शन जरी झालं मला तरी मला ती खात्री हवी कारण होती की इकडे कम्युनिकेशनचा पण मोठा प्रॉब्लेम होता. कोण अँबॅसिडर तिथं भारताचे? मला आय थिंक त्यांचं नाव विसरलं, त्यांची आता बदली झाली. ओके. आणि आपले फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आहेत हां. ते पूर्वी आपले फॉरेन अफेअर्स Yes. सेक्रेटरी पण Secretary होते. होते. फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीने काय मदत केली होती आपल्याला? एम्बसी फॉरेन मिनिस्ट्रीच्या अंडरच असते. सो तिकडे त्यांनी आम्हाला पर्सनली स्नेहजा म्हणून तिकडची एक एम्प्लॉई होती. सो ती पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये होती. ऑलमोस्ट रोज सकाळ संध्याकाळ तिचा फोन यायचा, मेसेजेस यायचे टू चेक की आम्ही ठीक आहोत की नाही, किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे बाकीचे स्टुडंट्स होते 2-4 राहिलेले माझे. कारण पहिल्या ज्या फ्लाईटमध्ये ज्यांना काही जागा नव्हती मॅनेजचे एक 40 ते 50 स्टुडंट्स पण होते. सो मी एकटी नव्हते तिकडे, अजून एक 80-90 लोक होतो. तर एक कॉलच्या अंतरावरती पोलीस आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडील तर घरातच होते, त्यांना कॉल करायचे पण आई वडिलांच्या छत्रछाईखाली असल्याचं एक मोठं समाधान. ती घरातली मंडळी असली ना की जरी बाहेर मग आग लागलेली असू दे, तुम्हाला ते मेंटल रिलीफ जो असतो की तुम्ही एकटे नाही. पण वुहानमध्ये ॲलनला सोडून इकडे यायचं. ॲलन पोलंडला कसं काय गेली? ॲलनना ऍक्च्युली त्यांचं काय झालं, त्यांना व्हर्टिगोचा थोडा त्रास सुरू झाला. सो त्यांना सांगितलं की बेडवरनं उठलं की त्यांना चक्कर येत होती आणि त्यांना चालता येत नव्हतं. सो ते खूपच आजारी होते. मग मी पोलिश एम्बसीला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी, आमच्या दोघांसाठी ॲक्च्युली त्यांनी फ्लाईट अरेंज केली. ब्राझीलची फ्लाईट होती आणि ते वाया पोलंड त्यांनी मग प्रॉमिस केलं की तुम्ही फ्युएल भरायला इकडे या. सो तसं एम्बसी त्यांची खूप त्यांनी एक चांगलं काम केलं. पण चायनीज गव्हर्नमेंटनी मला सोडलं नाही, कारण माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मग मी आपलं मनावर दगड ठेवला, म्हटलं तुम्ही जा, कारण तुमची ट्रीटमेंट होणं जास्त महत्त्वाचं आहे. मी इथं हेल्दी आहे आणि माझ्या गव्हर्नमेंटवरती माझा पूर्ण विश्वास आहे, ते काहीतरी करून मला घेऊन जातील. नाहीतर मग म्हटलं तुम्ही 1-2 महिन्यांनी परत या.
तसा प्लॅन झाला मग. आणि त्यांना पण कसं झालं की ते जर हे आहेत बेड रिटन आहेत तर मग ते माझ्यासाठी काय करू शकत नव्हते. आणि जर आणखी काय कंडिशन सारखी वर्स्ट होत गेल्या तर तर मग मी काय करणार, कारण तिथे डॉक्टर्स अवेलेबल नाहीत, मित्रमैत्रिणी नाहीत, कुणी मदत करायला शेजारी पाजारी आहेत पण त्यांच्याशी भाषा नाही बोलतायत. आणि कोरोनामुळे लोकांपासून लांब राहा हाच एक मंत्र होता. नाही इथं वुहानमध्ये पण घरामध्ये क्वारंटाईन असल्यासारखे होते आणि इकडून परत भारतामध्ये आल्यानंतर दिल्लीमध्ये पण तुम्हाला काही क्वारंटाईन राहावं लागलं होतं. वुहानमधलं क्वारंटाईन आणि भारतामधलं क्वारंटाईन ह्याच्यामध्ये काय अंतर होतं? भारतामधल्या क्वारंटाईन मध्ये सगळ्यात मोठं अंतर होतं की आम्हाला डॉक्टरशी बोलता येतं. कारण जरी क्वारंटाईन होतं तरी डॉक्टर्स होते आमच्या बरोबर, अख्खी टीम होती डॉक्टर्सची गव्हर्नमेंटने ठेवली. सकाळ संध्याकाळ ते आमचं ऑब्झर्वेशन करत होते, चेकअप होते. बाकीचे जे क्वारंटाईन मधल्या लोकांना तरी एकमेकांशी बोलायला अलाउड होतं. आम्ही त्याच्यामुळे बोलायचो, गप्पा चप्पा व्हायच्या. आणि महत्वाचं म्हणजे आयतं जेवण मिळत होतं. कारण की तिकडे आमची खाण्यापिण्याची खूप हाल झाली. तुझं सगळीकडे बघितलं तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझं खाणं हे मेजर ठीक आहे. येस, सर्वायवल इज व्हेरी इम्पॉर्टंट. खाणं पिणं चांगलं असेल की सगळं ठीक आहे. नाही पण ओव्हरऑल त्या वुहानमध्ये यायचं, दिल्लीमध्ये क्वारंटाईन होऊन परत सातारा हो परत इतकं स्प्रेड होणं, आगीतनं उठून फोपाट्यात पडल्यासारखं होतं. पण कोरोनाची धग लागली नाही. आता काय वाटतं? टचवूड दग नाही लागलेली, टचवूड सिरियसली. त्यासाठी जे चायनीज गव्हर्नमेंटने आम्हाला स्टार्टिंगमध्ये सेट ऑफ रूल्स जो दिला होता तो मी स्ट्रिक्टली फॉलो करतो. हा एकच पर्याय आहे की तुम्ही मास्क घाला. आणि मला माहित नाही कापडी मास्क किती फायद्याचे होतात, पण सर्जिकल मास्कने मला खूप फायदा दिला. सो इफ यू नोटीस मी कायम हेच मास्क वापरते, सर्जिकल मास्कच वापरते. थोडे पैसे जातात, आय अंडरस्टँड, पण सिक्युरिटी पुढे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आणि हात धुणं, सॅनिटायझर्स, सगळ्यांची 6 फूट 10 फूट लांब जेवढं असेल तेवढं. आणि सहसा आम्ही घरातून ऍक्च्युली तिघांनी पण आम्ही मला अजून एक गंमत वाटते की अश्विनीचा प्रवास असा काय चाललाय की पहिल्यांदा वुहानमध्ये होती, तिकडून म्हणजे आगीत होती, परत सातारा फोपाट्यात आली आणि आता नाही आता आगीत आहे तिकडे तर सेकंड वेव्ह आली आहे आणि फर्स्ट मध्ये आणि आता परत तू कोरोनाने गेली. म्हणजे तू कोरोनाला फॉलो करतेस का कोरोना तुला फॉलो करते? काय चाललंय नक्की? मी कोरोना शांत करण्याचा प्रयत्न करते. सो वुहानवरून आम्ही आलो तर वुहानमध्ये कंट्रोलमध्ये आलो होतो. आता इथं आल्यावरती इथं कंट्रोलमध्ये आलोय. आता होपफुली कोरोनाला गेल्यावर पाय पण बघू कसे आमचे त्याच्यावरती. पण किती जरी मी नोटीस केलं, किती जरी प्रॉब्लेम्स असते कोरोना व्हायरसमध्ये, लोकांना इन्फेक्शन त्यांच्या हलगर्जीपणामुळेच होतं. कारण की ते लोक स्वतःची काळजी घेत नाही. त्यांनी कोरोनाला खूप सर्दी खोकल्यासारखं ट्रीट करतात. पण त्यांच्या लक्षात हे येत नाही की तुम्हाला जरी सर्दी खोकला झाला पण आणि तुम्हाला काही त्रास नाही झाला कोरोनाचा, असं नाही की बाकीच्यांना होणार, तुम्ही कॅरियर असू शकतो दुसऱ्यांना. त्यामुळे मला घरी त्यांना एवढं टेन्शन होतं की जर हे आमचं क्वारंटाईन नसतं झालं दिल्लीमध्ये, जर आमचे टेस्ट नसते झाले दिल्लीमध्ये, तर माझ्या डोक्यात सारखं ते असं झालं होतं की माझ्यामुळे मे बी आई वडिलांना काहीतरी झालं असतं. सो आय वॉज व्हेरी ग्रेटफुल आपल्या सरकारला की त्यांनी आमच्यासाठी खूप प्रिकॉशन्स घेतले आणि टेस्ट केली, त्यांचं क्वारंटाईन प्रॉपर केलं, आम्हाला सर्टिफिकेशन दिलं. कारण इकडे आल्यावरती पण आय एम शुअर सिव्हिल हॉस्पिटलवाल्यांनी बरेचसे सातारकर घाबरले असतील की ही कोरोना घेऊन येते. नाही पण तसं तू कोरोनाला ढकलत पुढे आलेली आहेस, तसंच आता कोरोनावरून परत एकदा वुहान आणि परत एकदा भारत असं ट्रायंगल पूर्ण कर. आणि आता हा लसीचा ट्रायंगल असेल, आता हा लस घेऊन तू अशी सगळीकडे. द गुड थिंग इज की UK मध्ये ऑलरेडी लस नेक्स्ट वीक पासून सुरुवात होती. ऑफिशियल न्यूज आली ऑलरेडी आपल्याकडे फायझर कंपनीचं जे आहे ते. आय एम होपिंग की आपल्याकडे पण जानेवारीच्या आतच आपल्याकडे सुरू होईल. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की पोलंडमध्ये कमी पॉप्युलेशन असल्यामुळे तिकडे लवकर संपेल सगळ्यांचे व्हॅक्सिनेशन पटकन. आपल्याकडे 1.5 कोटी लोक आलं पण त्यामुळे ते थोडंसं वेळ लागेल. तोपर्यंत फक्त आपल्याला कळस असायचे 6 महिने मला वाटतं मॅक्सिमम आपल्याला हे फॉलो करायला लागतील. पॅन्डेमिक पूर्ण संपायला किमान अजून 6 महिने संपेल. ते पण लोकांवरती डिपेंड करतं कारण बऱ्याचशा लोकांना भीती वाटते वॅक्सिनेशनची नवीन की काही साईड इफेक्ट नाही. त्याची तर पहिल्या आता ती पहिली त्याचीच खबरदारी घेतली जाते की कारण अँथनी फाउची जे आहेत आपले US चे तर त्यांनी येतात आमच्या असे रोजच्या ओळखीचे असले येण्या जाण्यातले रोजच्या बैठकीतला माणूस असल्यासारखं झाले. आम्ही त्यांनाच फॉलो करतो. सो त्यांनी सांगितलं की 80% लोकांना वॅक्सिनेशन झालं तर
तासाच्या आत परत बरोबर. म्हणजे ते आपल्या गल्लीचं गणपती मंडळ जसं असतं ना हो. रोजचं आपलं तसं तसं ते ते WHO Yeah. हा अँथनी Anthony फाउजी Fauci. सौम्या Yes, हे yeah. रोज आम्ही संध्याकाळी कट्ट्यावर एकत्र बसतो आणि गप्पा मारतो. असं सगळं देशभर आणि जगभर वातावरण आहे. नाही पण मला दुसरं एक अश्विनी विचारायचं होतं तुम्हाला की आपण भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृतीमध्ये नाही का नल दमयंतीचं प्रेम होतं की ती दमयंती नलच्या राजा जिकडच्या देशामध्ये आहे, तिकडचीच फक्त हवा घ्यायची, तिथं त्याशिवाय हवा पण घ्यायची नाही ती दुसरीकडं कुठं. नंतर मग कबूतर पाठवण्याची आपल्याकडे प्रथा होती, नंतर पत्र पाठवण्याची. ॲलन आणि अश्विनी गेले 11 महिने एकमेकांच्या कसे कॉन्टॅक्टमध्ये थँक्स टू टेक्नॉलॉजी, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल. सो तुम्हाला विश्वास नाही बसणार पण आम्ही वी हॅव मेंटेन की सकाळी उठल्यावरती पहिला कॉल, कोण काही टायमिंग असेल तर त्याचं पण काही तू इकडे उठली असेल त्यावेळेस तिकडची काही झोपायची फरक वेळ नाही असेल. पडत. उठलं की पहिल्यांदा कॉल करायचा हा. की कन्फर्म होतं आणि मग ते उठलं की परत कॉल करतात. जेवताना आम्ही ऑलमोस्ट एकत्र जेवतो कारण की तिकडे संध्याकाळी 5-6 वाजता जेवायची पद्धत आहे आणि आपल्याकडे दुपारी पण 1 वाजता जेवतो. सो ते मॅच होतं आणि संध्याकाळी फक्त मी झोपायच्या आधी कॉल करते. दॅट्स इट. ॲटलिस्ट आमचे 4 ते 5 कॉल दिवसात होतात. व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल कंपल्सरी आणि काही बोलायला नसलं आम्ही नुसतं चालू करून आमचं काम चालू. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.